दिल्लीत आम आदमी पार्टीचा पराभव झाल्यानंतर भाजपची सत्ता आल्यानंतर आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे आणि काँग्रेस आणि आप जर एकत्र लढले असते तर चित्र वेगळं असतं अशी टीका त्यांनी केलेली आहे. आपल्यासोबत मनीषाताई कांदे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, संजय राऊत यांची टीका, तुमची पहिली प्रतिक्रिया? या टीकेला काही अर्थ नाही. कारण काँग्रेस यांचं आता विश्वासार्हता संपली. आपण पाहिलं महाराष्ट्रात कसा त्यांचा धुव्वा उडाला ते. त्यानंतर आप पक्षाने जे त्यांचे भ्रष्टाचाराच्या ज्या मालिका सुरू राहिल्या, स्वतः मुख्यमंत्री जेलमध्ये होते आणि नंतर जेलमधून ते कारभार सुरू करत होते. आणि कितीही लोकांना तुम्ही काही रेवडी वाटल्या तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. लोकांना शेवटी तिकडे NDA भाजपचं सरकार निवडलं आणि लोकांना हे दोन्ही पक्ष किती एकत्र आले असते तरी जिंकू शकले नसते. त्यांचा पराभव अटळ होता. पण ते असं पण म्हणतात की अण्णा हजारेंना महाराष्ट्रातले घोटाळे दिसत नाहीत का? तेव्हा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही आणि आता आम आदमी पार्टी हारली तर त्याबद्दल ते आनंद व्यक्त करतायत. काँग्रेसला आणि त्यांना जर आनंद होत असेल तर याचं त्यांना दुःख आहे, अशी प्रतिक्रिया दिली. अण्णा हजारेंचा पूर्ण वापर अरविंद केजरीवाल यांनी केला आणि ते कधीही निवडणुकीला उभे राहणार नाही असं त्यांच्यामध्ये ठरलेलं असताना देखील आज एक आपण विश्वास ठेवला की एक IAS अधिकारी आहे आणि हुशार माणूस आहे, दिल्लीचा मुख्यमंत्री झाला आणि अण्णा हजारेंचा पूर्णपणे त्यांनी उपयोग करून घेतला. आणि अण्णा हजारेंनी अनेक वेळा महाराष्ट्रातही काही झालं तर त्याच्यावर आवाज उठवलेला आहे. पण जे स्वतः जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांना दुसऱ्यांबद्दल बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. संजय राऊत म्हणतात की शैतानी पद्धतीनं सामदाम दंडभेद वापरून महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये निवडणुका लढवल्या जातात, जिंकल्या जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही जिंकता, जेव्हा तुमच्या ज्या काय तुम्ही आता 20 जागा जिंकल्यात, मागे तुम्ही 2014ला युती तुटल्यानंतर 63 जागा शिवसेना जिंकली होती. मग ते सैतानी पद्धत होती का? त्याच्यामुळे जेव्हा आपण जिंकतो, लोकसभेला तुम्हाला चांगलं बऱ्यापैकी मतं मिळाली, तेव्हा ती सैतानी तेच मशीन होते, तेच वोटर होते, तेच मशीन होते. परंतु तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवलं. परंतु आता लोकांना ते समजलेलं आहे आणि लोकांनी योग्य ते पर्याय निवडलेला आहे. पण 2014 मध्ये काय घडलं होतं याचं उत्तर अमित शहानी आणि नरेंद्र मोदींनी द्यायला पाहिजे. तेव्हा काँग्रेस सोबत शिवसेना नव्हती असं पण आता ते म्हणतात आणि मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे यांचं तोंड पडलंय अशी टीका केली. बघा, एकनाथ शिंदे हे अत्यंत कामामध्ये व्यस्त आहे आणि हे जे त्यांच्याबद्दल बोलतायत हे कुठेतरी भांडणं लावायची किंवा त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे हे सतत कामामध्ये व्यस्त आहे. आज आपण पाहतोय उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते सतत आज पूर्ण हाऊसिंगची पॉलिसी नवीन आणण्याचं काम चालू आहे. आमचे सगळे मंत्री, परिवहन मंत्री असतील किंवा अन्य सगळे आमचे आरोग्य मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहे, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांचा दौरा सुरू केलेला आहे. माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व मंत्री काम करत आहेत आणि हे जे सरकार आहे महायुतीचं ते अतिशय उत्तम पावलं उचलून काम करत आहेत. दिल्लीचे जे निकाल लागलेत त्यावर संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि दिल्लीच्या निकालानंतर पुढच्या निवडणुकींबाबत पुन्हा एकदा नव्यानं विचार करावा लागेल असं ते संजय राऊतांना म्हणाले, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. कसं पाहता याकडे? आता नेमके उद्धव ठाकरेजी संजय राऊतांना काय बोलले आणि संजय राऊत आपल्याला जगाला काय सांगतायत याच्यावर माझा विश्वास नाही आहे. परंतु तरी आपण गृहीत धरूया की खरंच माननीय उद्धवजी ठाकरे असं बोलले असतील तर शिळ्या कढीला कितींदा ऊत आणणार आहेत. कारण इंडिया अलायन्स ही कधीही एकत्र राहणार नाही आणि कितींदा तुम्ही एकत्र येण्याचे प्रयत्न केलात तरी तुमच्या स्वार्थापोटी तुम्ही कधीच एकत्र येऊ शकणार नाही. रोहित पवारांनी टीका केली आहे की इंडिया आघाडी भविष्यामध्ये समन्वयानं एकत्र निवडणूक लढतील का, हा खरा प्रश्न आहे. आदित्य ठाकरे पण आता म्हणतात की जो प्रामाणिकपणे काम करतो तो देखील हरू शकतो, असं कधीच वाटलं नव्हतं आणि हे नवीन चित्र पाहायला मिळतंय. बरेच जण टीका करतात. प्रामाणिक काम करणाऱ्यांना वरळीतून तुम्ही त्यांचं तिकीट नाकारलं आणि तुम्ही सगळे आमदार झालात. इथेच सगळं संपलेलं होतं. सुनील शिंदे असतील यांना त्यांच्या पुढचं ताट तुम्ही स्वतःकडे ओढून घेतलं आणि आदित्य ठाकरे 2 वेळा आमदार झाले. परंतु काम करणारे एकनाथ शिंदे काम करणारे आहेत म्हणून तर तुम्ही त्यांना वारंवार ठाण्यातून जेव्हा तुम्ही पक्षप्रमुख होतात तुम्ही तिकीट दिलं उद्धव ठाकरेंनी आणि त्यांना मंत्री देखील केलं. ते काम करणारे होते म्हणूनच त्यांना मंत्री केलं ना. एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहेत? जाऊ शकतील. कारण कसं आहे की आम्ही NDAचा हिस्सा आहोत. आम्ही NDAचा भाग आहोत. आम्ही केंद्र सरकारमध्ये देखील आमचे मंत्री आहेत आणि त्यामुळे निश्चितच दिल्लीच्या इतर सगळ्याच NDAच्या घटक पक्षांसोबत आणि भाजपच्या लोकांचं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाबरोबर
त्यांना निश्चितच भेटावं लागणारच आहे. ऑपरेशन टायगर आता अंतिम टप्प्यात पोहोचले अशी माहिती मिळते आणि राजन साळवींना सुद्धा एकनाथ शिंदे यांचा फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 10 तारखेऐवजी 13 तारखेला आता त्यांचा पक्षप्रवेश होईल. किती तथ्य आहे यामध्ये? बघा, आता अनेक प्रवेश हे मार्गी लागतील. तसे प्रवेश तर सुरूच आहेत लहान मोठे, परंतु काही मोठे नेते देखील लवकरच शिवसेनेत येतील. पण हा धक्का असेल मग ठाकरेंना मोठा. पण त्यांना तर नकोच आहे ना कोणी. त्यांना आता धक्का बसायचं बंद झालेलं आहे, कारण ते स्वतःच लोकांना गेट आउट करतात. त्याच्यामुळे त्यांना ते पहिलेच सांगून टाकतात लोकांना. पक्ष सोडायच्या अगोदरच कळलं एखादा माणूस जाणार आहे की अगोदरच त्याची हकालपट्टी करून टाकतात. नक्कीच. भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं नेमकं भवितव्य तुम्ही कसं पाहता? कारण जर अशा पद्धतीनं पक्षप्रवेश होत असेल तर मग बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यांच्या पक्षाबद्दलही. बघा, त्यांच्या पक्षाबद्दल मला बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आहे आणि त्यांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना कोणता सल्ला द्यावा इतकी मी मोठी नाही आहे. नक्कीच. अजितदादांनी टीका केली आहे राज ठाकरे यांच्यावरती की तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलालाही निवडून आणू शकलेला नाहीत. खरं आहे ते. कारण राज ठाकरे यांनी विनाकारण त्यांच्या मुलाचा बळी दिलेला आहे. त्यामध्ये निवडणुकीमध्ये पहिलीच निवडणूक तो हरला आहे आणि जे बोलत होते, वल्गना करत होते की आम्ही 100 जागा निवडून आणू आणि पुढचं सरकार हे आम्ही ठरवू, एवढ्या मोठ्या वल्गना केल्यानंतर त्यांच्या हाती फक्त भोपळा लागलेला आहे. बीड प्रकरणी संजय राऊत म्हणतायत की आरोपीला पकडता येत नाहीये, त्यामुळे जरांगेंना कुठेतरी खाली पाडण्यासाठी त्यांचं आंदोलन दाबण्यासाठी सुरेश धस यांना आता पुढे केलं जातं. असं आहे की बीडमध्ये जे काही झालं आहे ते त्याची पूर्णपणे विविध एजन्सीज मार्फत चौकशी सुरू आहे. CID असेल, मकोका लावलेला आहे आणि विविध आयुध जी काय वापरता येतील तपासासाठी ती सुरू आहेत आणि त्यामुळे तपासाच्या मध्येच काहीतरी कमेंट करणं चुकीचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.